मित्रांनो, तू अनोळखी तरी सोबती मालिकेच्या आजच्या भागामध्ये अतिशय मोठा धिंगाणा पाहायला मिळतोय. मित्रांनो, नीलांबरीचं आता एक वेगळंच रूप आपल्याला पाहायला मिळतंय. तिला मात्र तिच्या सोन्याची जाणीव झाली आहे असं मात्र या एपिसोड मध्ये पाहायला मिळतंय. आपण मागच्या एपिसोड मध्ये पाहिलं, ज्या वेळेस अर्पिता शुद्धीवरती येते त्याच वेळेस मात्र देवासमोर नीलांबरी साखर ठेवते आणि देवाचा आशीर्वाद घेते. त्यानंतर मात्र कुठेतरी आता अर्पिताच्या विषयी तिच्या मनामध्ये प्रेम तयार झाल्याचं पाहायला मिळतंय. तेवढ्यातच आता अर्पिता आणि समीरला जो त्रास दिलेला असतो ते सर्व गोष्ट आता मात्र नीलांबरीच्या सारखंच लक्षात येत असते. त्यावेळेस तिने ठरवलेलं असतं की आपण मात्र आता इथनं पुढं त्या पोरीला म्हणजेच अर्पिताला त्रास द्यायचा नाही. हा विचार करत असताना मित्रांनो, ती आता चाळीतनच चाललेली असते. पाहायला मिळते की राजश्री तिकडे मोबाईलवरती बोलत असते. मोबाईलवरती ती आता त्या व्यक्तीशी बोलत असते. त्या व्यक्तीने स्फोट घडवून आणला होता आणि ती मोठमोठ्याने हसत असते. मित्रांनो, ती असं बोलत असते की कसं आपण या ठिकाणी त्या पूर्णपणे अर्पिताला जाळून टाकलं आणि स्फोट केला. इथनं पुढेही तू माझी असेच कामं करत जा. त्यानंतर मात्र ही गोष्ट आता नीलांबरीच्या कानावरती पडते. नीलांबरी थेट आता राजसीच्या जवळ जाते आणि तिचं चांगलंच कानफाड फोडते. तर मित्रांनो, त्यावेळेस मात्र आता चाळीतले लोक पाहू लागतात की राजसीच्या कानाखाली का हिने मारली. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आता नीलांबरी सगळ्यांना सांगते का हे सत्य किंवा पोलिसांना सांगते का, पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. मित्रांनो, पुढील भाग पाहण्यासाठी तुम्ही किती एक्साइटेड आहात हे कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला कॉमेंट करून नक्कीच सांगा.